विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय। याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। शिवाय एआयच्या अभिनव उपक्रमाबाबत देखील सरकारनं मोठं पाऊल उचललंय। सोबतच पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी आता ड्रोनचा वापर आणि इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण महाविजनच्या या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर। पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक मांडणार, पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। महाराष्ट्राचा महा एआय उपक्रम देशात अभिनव ठरणार, शासकीय कामात गती आणि पारदर्शकता येणार। सर्वाधिक किमतीच्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी आता ड्रोनचा वापर, बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। बेस्ट प्रशासनानं तयार केलेला कायापालट प्रस्ताव तातडीनं शासनाकडे सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळवून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे। पुणे जिल्ह्यातील आरोग्य आणि उद्योगासंदर्भात सखोल चर्चा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून आढावा बैठका, कामांना गती देण्याचे आदेश। सुरुवातीला बातमी आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातून। महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असून कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं साधन असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत। पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे। सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे। बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही, ती शेतकऱ्याकरता, अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे। पावसाचा अंदाज पाहूनच पेरण्या करण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या तिजोरीवरती बळीराजाचा पहिला अधिकार असल्याचं सांगितलंय, तर महिला शेतकऱ्यांना हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत। यावेळी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते। आता बातमी आहे एआय संदर्भातली। आपण बघतोय की महाराष्ट्र सरकार एआयच्या वापरावरती भर देताना दिसतंय। मुख्यमंत्री फडणवीस स्वतः कामकाजात एआय वापरासाठी आग्रही असल्याचंही दिसून आलंय। राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय हा एआय आधारित देशातील पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। लवकरच या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातील विविध विभागात होणार आहे। या माध्यमातून शासकीय कामकाजातील पत्रव्यवहार, टिप्पण्या, अहवाल तयार करणं, शासकीय कामांचं भाषांतर, दस्तऐवजांचं सारांश तसंच शासकीय ज्ञानभंडारातील माहिती शोधणं यासारखी कामं अधिक वेगानं आणि अचूकपणे करता येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। विधान भवनात महा एआय प्लॅटफॉर्म बाबत बैठक पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजनांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आता पुढची बातमी ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीच्या अचूक आकडेवारीसाठी सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय। आगामी काळात संबंधित विभागानं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करावं, ज्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। जळगाव जिल्ह्यातील केळीबाग नुकसानी संदर्भात विधान भवनात नुकतीच एक बैठक पार पडली। केळी पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपन्यांनी स्थानिक प्रशासनानं केलेली नोंद तपासून घ्यावी। रिअल टाइम डेटा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरचा डेटा आणि सॅटेलाइट डेटा तपासून घेऊन तात्काळ भरपाईची कार्यवाही करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेत।
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री मकरंद जाधव, मंत्री संजय सावकारे, मंत्री भरत गोगावलेंसह इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. बेस्ट प्रशासनानं तयार केलेला कायापालट प्रस्ताव तातडीनं सादर करून त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळवून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. ही प्रलंबित ग्रॅच्युटीची रक्कम या आर्थिक वर्षामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे. ती रक्कम त्यांना मिळेल. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे, महसूल जो आहे, किंबहुना आर्थिक फायदा जो आहे हा बेस्टचा झाला पाहिजे. हा पर्याय आपल्याला करायचा आणि त्याला देखील मान्यता या मीटिंगमध्ये झालेली आहे. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. तसंच नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 आणि वेट लीजवरील कर्मचाऱ्यांना 2,000 हंगामी वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीनंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीनं संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी तसंच बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आता पुणे जिल्ह्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग तसंच उद्योग विभागाशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली आहे. पहिली बैठक सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित होती. या बैठकीला मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री संजय राठोड उपस्थित होते. पुणे महानगरपालिका हद्दीवाढीनंतर समाविष्ट झालेल्या 3 प्राथमिक आरोग्य केंद्र व 18 उपकेंद्रांच्या स्थलांतराचा प्रश्न, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना मंजुरी तसंच आरोग्य संस्थांसाठी आवश्यक पदनिर्मितीसह विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. सर्वसामान्यांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रस्तावांच्या अंमलबजावणीला गती देण्याचं उपमुख्यमंत्री पवारांनी सांगितलंय. दुसरी बैठक पुणे जिल्ह्यातील चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव आणि बारामती MIDC परिसरातील विकास कामं तसंच नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्योग मंत्री उदय सामंतांसोबत पार पडली. औद्योगिक क्षेत्रांना सर्वांगीण विकास आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थातच मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.